आज महाविकास आघाडीच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आणि नेते आदरणीय शामभाऊ उमाळकर, त्याचबरोबर मेहकर शहराचे प्रथम नागरिक किशोरभाऊ गारोळे, आदरणीय मोहम्मद आलिम ताहिर साहेब गटनेते काँग्रेस पक्ष, तसेच आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे गटनेते आदरणीय विलासरावजी चनकोरे साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट अनंतराव वानखेडेजी, आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, युवा अध्यक्ष आकाश घोडेजी, त्याचबरोबर पंकज हजारी साहेब, कलीमभाई शैलेश बावस्कर, सर्व आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे 9 नगरसेवक, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार मंडळी, बंधूंनो, मेहकर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आजचा जो दिवस आहे अतिशय ऐतिहासिक आहे, महत्त्वपूर्ण आहे. मानवी विकासाच्या वाटचालीमध्ये असे काही क्षण असतात की त्याची नोंद इतिहासाला करावी लागते. आजचा दिवस माझ्या दृष्टीनं तसाच महत्त्वपूर्ण दिवस आहे. जी डिसेंबरमध्ये निवडणुकीचे निकाल लागले, ते निकाल जे आहेत ते आपल्या सगळ्यांना आश्चर्यकारक होते. या सगळ्याची पार्श्वभूमी आदरणीय शामभाऊंनी अतिशय विस्तृतपणानं सांगितलेली आहे. शामभाऊचा अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 25-30 वर्ष, 40 वर्षाचा, बापरे, 22 वर्षी मी राजकारणात, पण मेहकरच्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव जो आपण त्याला म्हणू, नाही का, म्हणजे भीष्म पितामहासारखा त्यांचा हा अनुभव आहे. आणि आज ते आपल्यासोबत आहेत. हीच आपल्या सगळ्यांना म्हणजे आश्वासक अशी बाब आहे. आणि पुढचं मेहकरचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विकासकारण कोणत्या दिशेला जाईल ही आजची ही पावती आहे. आणि म्हणून त्यांनी सगळा इतिहास सांगितलेला आहे. नरूभाऊ जेव्हा या ठिकाणी उभे राहिले, या मेहकर शहरानं त्यांना बाहेर त्यांना जरी थोडंसं कमी मतं दिली असली तरी मेहकर शहराने त्यांच्या पदरामध्ये भरभरून मताची म्हणजे भर घातलेली आहे. त्यानंतर त्यांचा जो पराभव आहे तो काहीतरी 29,000 मतांनी झाला, पण मेहकर शहराने त्याला भरपूर मतं दिलेली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार साहेबांनी सांगितलं की शिवसेनेची जागा असल्यामुळं मी त्या ठिकाणी लढलो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून, त्यापेक्षाही अधिक मतं मला मेहकर शहराने दिलेली आहे. आणि त्यानंतरचा जो काही इतिहास घडला नगराध्यक्षाच्या संदर्भात, मी आमदार म्हणून इथे असल्यानं आणि मेहकर शहर हे कॅपिटल असल्यानं आपल्या मतदारसंघाचं माझी रास्त अपेक्षा होती की आम्हाला इथला नगराध्यक्ष द्यावा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये अदलबदल करू शकता, इवन त्या बदल्यामध्ये आम्ही लोणारसुद्धा तुम्हाला देतो, अशा प्रकारची भूमिका मी स्वतः घेतली. शामभाऊला ती पटली. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ धुरीणांनासुद्धाही सांगितली, त्यांनाही पटली. आमचे जे समन्वयक होते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, त्यांनी परोपरीनं हा विषय समजवण्याचा प्रयत्न केला. शिवाय शेवटी आम्हाला हा जो विषय आहे तो लढणे आवश्यक होतं. आणि त्यानंतर मग आमचा उमेदवारही योग्य होता, व्यवस्थित होता, त्यामुळे आमचाही आत्मविश्वास होता. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची मागणी अरास्त होती असं आमचं म्हणणं नाही, परंतु आग्रह होता. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जी दुमश्चक्की झाली त्यातून मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणू, ती मैत्रीपूर्ण लढत अशा बऱ्याच वेळा होतात, कराव्या लागतात. ती मैत्रीपूर्ण लढत आम्ही त्या ठिकाणी लढलो. आणि त्या लढतीमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे किशोरभाऊ गारोळे यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे. निवडणुका होतात, त्या ठिकाणी रंगत येते, थोडेसे आरोप प्रत्यारोप होतात आणि निवडणुकीनंतर निकाल लागतात. पण आपण कुणी हे विसरता कामा नये की आपण मुळात कोणत्या विचारधारेचे, आपली मुळातली नीव काय आहे. आणि तो जेव्हा निकाल लागले त्याच दिवशी किशोरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी डिक्लेअर केलं की मैत्रीपूर्ण लढतीमध्ये महाविकास आघाडीचे 11 आणि 6 असे 17 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले. असं म्हणण्याचा अर्थ असा होता की आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी जवळ येण्यासाठी इच्छुक होतो. इतकंच नव्हे
तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेण्याच्या वेळेस मी आणि किशोरभाऊ दोघेही त्यांच्या घरी गेलो, आदरणीय कासमबाईंच्या घरी गेलो आणि त्यांना विनंती केली की हे बघा निवडणूक झाली, आपण महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढलो, आता हे जे काही व्हील आहे हे नगर परिषदेचं व्हील आहे, किशोरभाऊ आणि तुम्ही दोघांनी सांभाळा, माझा त्याच्यामध्ये विषय नाही, आपण विचारानं एक आहोत, देश पातळीवर एक आहोत, राज्य पातळीवर एक आहोत, इथं भांडण्यात काही अर्थ नाही, जे काही झालं असेल ते त्याला विसरून जा, बिसरे जो है बातें वो भूल जाओ और फिर एक आके चलो. परंतु साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आरोप प्रत्यारोप मनस्वी हा विषय लावून घेतल्यामुळं वेळीच त्या ठिकाणी काही सुधारणा झाली नाही. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही मात्र वरिष्ठ पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांसमवेत किंवा श्यामभाऊशी कुठेही कशाही प्रकारचे संबंध कधीही किलमिशसुद्धा त्याच्यामध्ये आलेलं नाही. आमचे संबंध इंटॅक्ट राहिलेले, बेकरार राहिलेले आहेत. त्यामुळं आज नाही तर उद्या, आज नाही तो कल होना ही था. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे देर आहे दुरुस्त आहे. आणि मी या संदर्भात मोहम्मद जे ताहिर साहेब आहेत, अलीम ताहिर भाई यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी आणि श्यामभाऊंनी आणखी तुम्ही सगळ्यांनी विचारविनिमय केला. आणि जे देशामध्ये चाललंय, सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो, देशामध्ये जे आज जे चाललेले अराजकता सदृश जी परिस्थिती आहे, भारतीय जनता पक्ष किंवा जी काही मंडळी आज ज्या पद्धतीनं कारभार करत आहे आणि त्याच्याबद्दल जो काही संताप आज सर्व जनमानसामध्ये उमटत आहे, त्याला कुठंतरी विचाराच्या पातळीवर एकत्र येऊन एकसंघपणानं लढण्याची गरज होती. ती भूमिका श्यामभाऊनी रितसरपणानं मला असं वाटतं ताहिरभाईच्या यांच्या समन्वयातून पुढे आली. आणि या कामी आमचे विलासरावजी चनकोरे साहेब आहेत, त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. किशोरभाऊ गारोळे साहेब हे तर तुम्हाला माहिती आहे, कमी बोलतात जास्त काम करतात. बऱ्याच वेळा ते बोलले नाही की आम्हाला त्या आता काय करतात याच्यावरती त्यांच्याकडे आमच्या नजरा लागलेल्या असतात. ज्या दिवशी या घटना घडल्या त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की मी हरिचैतन्य महाराजांकडे चाललेलो आहे म्हणून, बरोबर, आणि घटनेचा क्रम मात्र हा दुसरा लागला होता. म्हणजे ते कमी बोलतात, काम जास्त करतात, असा अबोलपण अतिशय कार्यक्षम माणूस या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही सगळ्यांनी समन्वय केला आणि विचाराच्या पातळीवर आपण एकत्र आलात. त्यामुळं अतिशय चांगली घटना मेकर शहरासाठी होत आहे. मी आमदार म्हणून, तसंही आज जरी इलेक्शन जरी विरोधात लढले होते तुम्ही, तरी आमदार म्हणून याच मेकर शहरामध्ये तुम्ही सगळ्यांनी मलाच मतदान केलेलं आहे, ही गोष्ट सत्य की नाही. मग मतदान केल्यानंतर ही माझी माणसं तिकडे बसताना मला सुद्धा कालवा मला होत होतं, मला ते पटत नव्हतं. इवन तुम्हाला सुद्धा ती गोष्ट काही पटत नव्हती. आमदार आपला, मतदान तुम्ही आमदार म्हणून मला केलं आहे आणि आज मला दुसरी भूमिका घ्यावी लागते, ते मला खूप दुःखद अशी परिस्थिती होती. आज खूप आनंद होतोय मला, तर मी तर खूप आज आनंदी आहे श्यामभाऊ की आज आपण खऱ्या अर्थानं वैचारिकदृष्ट्या महाविकास आघाडीच्या दृष्टीनं जे काही आपण मध्ये विभागलो होतो, दुभंगलो होतो, ते आपण एकत्र आलो. ही आपली जी काही मैत्रीची जी काही आता ही वीण आहे ती आपण आणखी घट्ट करू. आणि हे मेहकर आहे, मी पुन्हा सांगतो, मेहकर हे आता इथून पुढे बुलढाण्याच्या राजकारणाचं इपी सेंटर राहणार आहे. हे इपी सेंटर राहणार आहे. आजचा जो काही आपला जो निर्णय आहे तो बुलढाण्यावरती परिणाम करणार आहे. आणि उद्या आपल्याला पायाजवळ बघायचं नाही, बरोबर आहे शंभू, आपल्याला पायाजवळ बघून चालणार नाही. मेहकर शहराचा जो काही आपण एकदा या सगळ्या गोष्टी घडून दिल्या, आपण नियोजन केले की त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर आपल्याला आणखी बरंच कामं करायचं. शंभू, तुमची आम्हाला मदत लागणार आहे, आपल्या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य लागणार आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या काही वेगळा मेसेज द्यायचा आहे, केवळ बुलढाण्यातच जाणार नाही, हा मेसेज आज आपल्याला इकडे आमच्या मातोश्रीवरती पण जाणार आहे. उद्या तुमच्या काँग्रेसच्या सगळ्या प्रदेश सगळ्या स्तरावरती जाणार आहे आणि एक चांगला मेसेज आहे आपण तो दिला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम आ गए नूर आ गए असं म्हणतो ना आपण, तुम आ गए नूर आ गया, नाही तो बेवजह जिंदगी जा रही थी, असं जे बरोबर आहे ना, नाही तो बेवजह जिंदगी जा रही थी, त्याला काय अर्थ नव्हता. तुमची जात होती, आम्हालाही कमीपणा वाटत होता. त्यामुळे एक बहार आहे अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. आपण ज्या भूमिकेतून एकत्र आलात असेच तुम्ही एकत्र राहा. ताहिर भाई, आमचे अलीम भाई, आपले विलासरावजी आणि अध्यक्ष साहेब
या सगळे आपण तिघेजण अतिशय चांगली काळजी कराल. आणि राहिला प्रश्न विकासाच्या संदर्भात साहेब, तर मी आपल्याला ग्वाही देतो की मेहकर शहराचा विकास कोणीही रोखू शकणार नाही, ही मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि जास्तीत जास्त ज्या ज्या पद्धतीनं ज्या मार्ग मला अवेलेबल होणार आहेत ते मार्गाचा मी स्वतः प्रयत्न करीन. तुम्ही सुद्धा आपण सगळेजण मिळून सगळ्या आयुधाचा वापर करू आणि मेहकर शहराचा विकास घडून आणू. आपण या आजचा जो निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय महाराष्ट्र.